ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोद्रीमध्ये 5 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. लक्ष्मण असतील, भवनाथ वाघमारे असतील यांच्या समर्थनात आता ओबीसीचा एक रॅली जो आहे तो रस्त्यानं निघतोय आणि कुठेतरी 5 दिवस झाले असतानाही प्रशासनानं अद्याप कसलीच अंमलबजावणी केली नाही असा आरोप करत आता ही जी रॅली आहे थेट आंदोलनस्थळी निघते. सध्या मी वडीगोद्री परिसरात आहे आणि अशा पद्धतीनं घोषणाबाजी देण्यात येते. शरद पवार असतील, सत्ताधारी लोक असतील यांच्या विरोधामध्ये जे आहे ते आता घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वी जर बघितलं 2 दिवसापासून वडीगोद्रीमध्ये हाय हॉटेल ड्रामा सुरू आहे. काल पण गोंधळ झाला होता, याच्या आधी गोंधळ झाला होता. आजचा 3रा दिवस आहे. वातावरण जे आहे तणावपूर्ण शांतता सध्या वडीगोद्रीमध्ये आहे, त्यामुळे पोलिसही चोख बंदोबस्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत आंदोलन करते. काय नेमकी मागणी आहे, कितवा दिवस आहे आजचा? आमच्या एसटी आरक्षणाचा जो प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा, तोही सुटत नाही. आणि आमचे लक्ष्मण हाके साहेब 4 दिवस झाले इथं ओबीसीच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले. कोणताही महाराष्ट्रातला हरामखोर मंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांचा अजून फोन सुद्धा आलेला नाही. आणि आमच्या ओबीसीचे जे काही नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांनाही इशारा करतो, जर का तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत लक्ष्मण हाके साहेबाला पाठिंबा देण्यासाठी आले नाही तर ओबीसीचं मतदान तुम्हाला भेटणार नाही. ओबीसी मधले कोण कोण नेते इथे येतील? ओबीसी मधले छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई मुंडे, महादेव जानकर साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, त्याचप्रमाणे आमचा ओबीसीचा नेता आणि छावा असणारा गोपीचंद पडळकर साहेब, हे सर्व नेते या ठिकाणी आले पाहिजे 2 ते 3 दिवसात. जर आले नाही तर पुन्हा याने ओबीसीचं नाव घ्यायचं नाही. नक्कीच आता जो संतप्त सवाल जो आहे ओबीसी मधल्याच आता नेत्यांना केला जातोय. पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, जर 2 दिवसात येऊन जर भेटी दिल्या गेल्या नाही तर ओबीसी समाज तुम्हाला सुद्धा मतदान करणार नाही असा इशारा जो आहे आता ओबीसी समाजाच्याच कार्यकर्त्यांनी, ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.